या पद्धतीने जर आपण कांदे जर साठवले तर त्याचा काय फायदा होतो ते आता आपण बघणार आहे। तर यामध्ये व्हेंटिलेशन चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे कांदा जो आहे, एखादा कांदा जर सडला तर तो या पद्धतीने, आता हा एक कांदा सडलेला आहे परंतु तो तेवढा एकच कांदा खराब होतो। आता या ठिकाणी जो कांदा सडलेला होता तर तो जागच्या जागी तिथंच नष्ट होतो, खराब होतो। असंच इतर पण आपण बघूयात काही ठिकाणी। तर इथं पण हा जो कांदा सडलेला होता तर तो जागच्या जागी खराब झाला, इतर कांद्यांना तो खराब होऊ देत नाही। इथं पण जर आपण खाली बघितलं, सर्वात खाली, तर तिथे पण जो कांदा सडलेला आहे तो जागच्या जागी खराब होतो। म्हणजे या पद्धतीने जर आपण कांदे साठवले तर जास्तीत जास्त कांदे खराब न होता, कारण पारंपरिक पद्धतीने जर आपण कांदे साठवायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी व्हेंटिलेशन जर नसेल तर जास्तीत जास्त कांदे खराब होतात। तर निश्चित याचा फायदा आहे।